शुक्लांबरम शुक्लांबरम धरम विष्णु शशिवर्णम चतुर्भुजम शुक्लांबरम धरम विष्णु शुक्लांबरम धरम विष्णु शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे। जर सार्थक जीवनाचे जर सार्थक या जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे। आणि म्हणून वेळ भरपूर होतोय, मी शाहिरांना सांगितलेलं आहे की तुम्हाला सकाळच्या बारीला वेगळा डोस आणि संध्याकाळच्या बारीला तुम्हाला वेगळा डोस असेल, माझं वाक्य आहे। अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। माझे ढोलकीपट्टू दोन्ही शुभम असेल अपूर्व असेल, बँजो मास्टर असतील ददो, प्रणित मोहिते, संदेशदादा घोटाड आणि रुपेशदादा शेलार या सर्वांच्या साथीने पुन्हा एक वार हा रंगमंच मला मिळाला आहे। आणि त्या आयोजकांचं नाव आहे युवा प्रतिष्ठान किसंगी बर्गेवाडी, ज्याने हा पुन्हा एक वार रंगमंच मला उपलब्ध करून दिला आहे। गेल्या अनेक वर्षाच्या नंतर या मंडळाचे आभार आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या प्रत्येक जीवाचं, प्रत्येक हाताचे आभार या ठिकाणी मान्य करतो आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करतोय। कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शाहिरा तेजलजी पवार मॅडम सहकारी आलेले आहेत, सुशांत दादा आमचे शिंदे बोरगिरीतून आलेले आहेत, योगेशदादा कनावजे या ठिकाणी उपस्थित असतील, ॲडव्होकेट किरणजी मुंबईकर खास 1001 रुपयांचं पारितोषिक आहे। दादा दुसऱ्या कार्यक्रमाला माझ्या 19 तारखेला सुद्धा होते, त्या दिवशी सुद्धा 1111 रुपये आणि आज कार्यक्रमाला येण्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी उभयतांच्या माध्यमातून या ठिकाणी 1111 रुपयांचं पारितोषिक आहे। दादांनाही तुम्हाला दोन्ही उभयतांच्या मानाचा मुजरा करतो आणि जास्त वेळ न घेता बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत, शाहीर आमचे गराटे बुवा अनिल गराटे बुवा सुद्धा आलेले आहेत। हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यात गेले अनेक वर्ष मित्रांनो हे सहकार्य आहे। पप्यादादा तुमचं नाव घेणार नाही मुद्दामून, दादांचाच खरोखर फार मोठा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे, तुमचं सुद्धा आहे निश्चितपणे आणि तुम्हालाही मानाचा मुजरा करतो। जसा कार्यक्रम पुढे जाईल निश्चितपणे नावं घेतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो रामचंद्रदादा आखाडे आमचे माझ्या तालुक्यातील एक समाजसेवक आहेत आणि संजयदादा भावदाने आवर्जून एक नामोल्लेख करतोय। बरीचशी मंडळी आहेत, उमेश जानकर आहे, माझा संकेत गोरे आहे, बरीचशी मंडळी मित्रांनो ही माझी जीवाभावाची लोक आहेत आणि म्हणून कृष्णा जानकर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे। सगळ्यांना मानाचा मुजरा करतो। जसं कार्यक्रम पुढे जाईल स्तवन काय तुमच्या चरणासमोर ठेवतोय, लक्ष असावं, म्हणायचं आहे काय ना रंग रूप त्याला ना रंग रूप त्याला तो आगळाच आहे, अहो धनी बोलविता तो वेगळाच आहे। न रंग रूप ज्याला तो आगळाच आहे, धनी बोलविता तो वेगळाच आहे। अरे जन्म मृत्यू ज्याच्या हाती आकार आहे, मग वंदन हे माझे तयाला जो निर्गुण निराकार आहे।
कडक. गवळण स्तवन पण तशीच आहे, गवळण पण तशीच आहे, देणार आहे. म्हणायचं आहे काय, म्हणायचं आहे काय? निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे. चालेल, चालेल का? निराकार निर्गुण हा. ह्यांच्यावर सकाळी आमची झुंबड झाली, लोकांनी सोडवली. लय मोठी झुंबड, झोंबी जोरात झाली होती सकाळी, माहिती नाही तुम्हाला? येईल युट्यूबला. लोकांनी सोडवली, सोडवता सोडवता माराकूट लोकांची ह्याच गोष्टीवर. म्हणून स्तवन शाहीर. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे, तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. लिहून घ्या, लिहून घ्या. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे, तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. ग्रंथवेद पुराणेही, ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ज्याने त्रिदेवांना जन्मा घातले, ज्याने त्रिदेवांना जन्मा घातले, त्या ईश्वराचे करूया भजन. निर्गुण हा जेव्हा तुला कळलं रे, तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळलं रे. ग्रंथवेद पुराणेही, थँक्यू. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ग्रंथवेद पुराणेही सांगतात संत सजन. ज्याने त्रिदेवांना, हळूहळू, ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, त्या ईश्वराचे करूया भजन. 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 देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए, देर ना हो जाए कहीं, देर ना हो जाए. चालवी तो बोलवी तो, चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा. या जगाचा चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा. या जगाचा तूच स्वामी आहेस विश्वंभरा. या जगाचा तूच स्वामी आहेस विश्वंभरा. या जगाचा तूच स्वामी आहेस विश्वंभरा. अरे लय पळताय, ऐका, लोकांना ऐकायला होत्या. काय म्हणता? चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा. चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा. चालवी तो बोलवी तो धरणी आणि अंबरा. या जगाचा तूच स्वामी आहेस रे विश्वंभरा. या जगाचा तूच स्वामी आहेस रे विश्वंभरा. या जगाचा तूच स्वामी आहेस रे विश्वंभरा. म्हणून तुझे मनोभावे, म्हणून तुझे मनोभावे करतो आम्ही सारे पूजन.
म्हणून तुझे मनोभावे करतो आम्ही सारे पूजन. ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, त्या ईश्वराचे करूया भजन. 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 ऐका, म्हणून वेळेचं बंधन आहे, एकच मतला घेतोय. ऐका. अरे घडविलेस मडविलेस तूच या साऱ्या जगा, घडविलेस मडविलेस तूच या, घडविलेस मडविलेस तूच या. पशु पक्षी रान फुले झाला तू त्यांचा सगा. ऐका ऐका, बारीक ऐका, लय पळताय रे, लय पळताय रे. ऐका. घडविलेस मडविलेस तूच या साऱ्या जगा, घडविलेस पशु पक्षी पान फुले झाला त्यांचा तू सगा, पशु पक्षी पान फुले झाला त्यांचा तू सगा, पशु पक्षी पान फुले तू सगा, पशु पक्षी पान फुले झाला त्यांचा. मुक्ती मार्ग दिला त्यांना, हा मुक्ती मार्ग दिला त्यांना, ओतले सनयनी अंजन. मुक्ती मार्ग दिला त्यांना, ओतले सनयनी अंजन. या त्रिदेवांना ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, त्या ईश्वराचे करूया भजन. 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 हा निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळल रे, तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळल रे. निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळल रे, तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळल रे. ग्रंथ वेद पुराणे ही सांगतात संत सजन, ग्रंथ वेद पुराणे ही सांगतात संत सजन. ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, ज्याने त्रिदेवांना जन्म घातले, त्या ईश्वराचे करूया भजन. 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 अरे निराकार निर्गुण हा जेव्हा तुला कळल रे, तेव्हा आपोआप मन हे त्याच्या चरणी वळल रे. ग्रंथ वेद पुराणेही सांगतात संत सजन, हे ग्रंथ वेद आणि पुराणेही सांगतात संत सजन. ज्याने त्रिदेवांना ब्रह्मा विष्णू महेशाला, ज्याने त्रिदेवांना जन्मा घातले, हो त्या ईश्वराचे करूया भजन. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही. तो ना स्त्री आहे पुरुष आहे. माझ्या भडाकलं बुवा, राशन पाणी घेऊ घेतो त्यांना मी आता हळूहळू. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा विजय.
विठलाई देवी नाच मंडळ मंदरूळ झरेवाडीचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली येळकोट येळकोट जय मल्हार यो! प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना प्रथमा वंदन तुला हे मोरया श्री गजानना ऐका याच विषयावर ना झाले परवा न काय सकाळीच बुवा आहे ना आयला इसरायला लागलो मी तुमच्यावर का तुम्ही आयचा गण इसरलं तसा मी पण थोडा थोडा इसरायला लागलो काय म्हणाल दुसऱ्या बार काय म्हणाल काहीतरी बोललो ना चुतिया का काहीतरी बोललं ना आणि देतो आता गण आहे का गण काय म्हणायचं काय म्हणतोय घेतला ना सुशांत दादा तुमचे सगळ्यांचे आभार हा माझ्या तालुक्यातील बरीचशी मंडळी माझं चाटव गाव त्यातून लोक आहेत माझी समाज बांधव आहेत सनगर गाव आहे माझं वरवली आहे आजूबाजूला त्याच्या बाजूला आंबवली आहे असताना इकडे असताना सुद्धा मंडळी मला भरपूर भेटली बरीचशी मंडळी आहेत सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत वेळेअभावी म्हणायचं काय लक्ष असू द्या गण गातोय त्याच्या अगोदर एक मुकडा कारण बुवांनी जवळजवळ या समाजामध्ये मला व्हिलन बनवूनच टाकलेला आहे की हा दुश्मनच आहे ना व्हिलनच आहे मी मला माहिती आहे पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून मित्रांनो हा एवढा सुंदरसा कार्यक्रम तिसंगी बर्गेवाडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व आमच्या आकाशदादा बर्गेवाडीतील सगळे मुलांना मी लाख लाख धन्यवाद देईन खरोखर पुन्हा एकदा रंगमंच त्यांनी मला उपलब्ध करून दिला त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि म्हणून एक मुकडा काय म्हणताय का रिक्षा न बसले टॅक्सी न बसले गाण्याच्या अगोदर येतोय का एकच मुकडा खेड तालुका निसर्गरम्य अहो सुंदर हिरवळ झाडीचा माझा खेड तालुका त्यात अनेक गाव 25 गाव आहेत जवळजवळ आणि त्याच 25 गावातील एक गाव आमचं तिसंगी आणि या तिसंगी गावातील बर्गेवाड्यातील ह्या मुलांनी मित्रांनो हा शक्तितुऱ्याचा महामुकाबला आयोजित केलेला आहे शाहीर विकास लांबोरे या आधुनिक कला क्षेत्रातले शक्तितुऱ्यातले संत आम्ही त्याला म्हणालो आहे बाबा विकास लांबोरे बुवा त्यांना मगाशी दुपारी शब्द लावला मला लागला असू द्या पण मी त्यांना म्हणतो कारण ते राधेला उपदेश करतात म्हटलं हे बाबा नाही हे साधे राधेला उपदेश सांगतात तू पदर इथं खांद्यावरच घे कमरलाच बांध डोक्यावरच घे अरे बायकोला सांग घरा राधेला काय सांगतोस तुम्ही राधा कुठल्या काळात होती राधेला तुम्ही शिकवता पदर इकडच घे तिकडच घे ती बरोबर घेतला ना तिने तिच्या काळात बायकोला सांगा घरा म्हणून म्हणता खेळत हे तिथं घे चालला हा खेड तालुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ झाडीचा आज युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला ती संगी बर्गेवाडीचा
युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला तिसंगी बर्गे वाडीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला तिसंगी बर्गे वाडीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला तिसंगी बर्गे वाडीचा खेड तालुका निसर्गरम्य माझा खेड तालुका निसर्गरम्य सुंदर हिरवळ साडीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला तिसंगी बर्गे वाडीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला तिसंगी बर्गे वाडीचा युवा प्रतिष्ठान झेंडा फडकला वाडीचा युवा प्रतिष्ठान तिसंगी बर्गे हे का दिले मित्रांनो नवीन मंडळ आहे माझ्या तालुक्यातील नवीन मंडळ आहे आणि एवढा नेत्रदीपक आहे ना जागा आहे काय बसाय बघा त्यांची पण दमछाक झाली आहे ना बसवता आणि म्हणून सगळ्यांनी समजून घ्या गण गातोय वा नवीन तुम्हाला म्हटलंय तुम्हाला बोललंय सकाळी डोस वेगळा आहे ना सकाळच्या गोळ्या वेगळ्या संध्याकाळच्या 2-3 वेगळ्या तुम्हाला आहे ते मी सांगितलंय तुम्हाला आणि त्यात तशाच आहे ऐका काय म्हणतोय खाली 4 लागा बुवा ना काली एक दाखव कुठं असते ती हे बघा सांगतात काली एक लाव हा शिव ही काली एक जाय नाही मला माहिती आहे ही जाईल का एवढी काली एक सांगतात लाव त्याला काली एक सांगतात लाव काली एक लाव अरे काली एक कुठे आहे माहितीये काय वा अरे काली 4लाच गातात तुम्ही किती पण तुम्ही काली एक म्हणा काली 5 म्हणा तुम्ही काली 4लाच गाणार बघा तुम्ही आता पण हा ऐकतो म्हणून म्हणतो शिव खाली घे 4ला घे दर दर दा दर दर दा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा आला का पण इथं यायला लागतं ना तसं इथं यायला लागतं तुम्ही सांगता खाली 5 लावा व तुमच्या खाली 5 बसलेला असतात त्यांना विचारा खाली 5 कुठे आहेत त्यांना बरं सांगा आपला खाली 5 लावा अरे खाली 5 कुठे लागते तर संगीतकार पागल होतील ना संगीतकार सांगतात त्यांना खाली 1ला लावा आणि गाता खाली 4ला हा नाव ऐकतो घेतो सुशांत दादूचं नाव घेतलंय मी इकडे तुम्ही मला काय तो ऐकलं ऐका काय म्हणतोय बघा मी त्यांना सकाळी पण गण लावलाय की काय रे त्यांची चालती लेख तुळस वृंदावन आहे ना आता सकाळीच बोललो आहे पण तुम्हीच गाणार बाबा पण तुम्हीच गायचं तुम्हीच गाता आहे का नाही लेख पण तुम्हीच गायची मग शक्तिसुरा पण तुम्हीच करा ना आम्हाला कशाला बोलवता येते शक्तिवाल्यांना तुम्हीच सगळं करा असं बोललोय त्यांना ही गाणी कुठली आहेत लग्नामधली आहेत ती लग्नामध्ये फरमाईश तुम्ही गा मला त्याच्याबद्दल दुमत नाही फरमाईश तुम्ही गा तुम्हाला लोकांना आवडतंय ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे पण हा भेद आहे ना शक्तितुऱ्याचा माया पार्वतीचं हे भांडण आहे ना माया ब्रह्माचं हे भांडण आहे नवरा बायकोचं हे भांडण आहे आणि हे तर दाखवायला लागेल शक्तितुरा आहे म्हटल्यानंतर म्हणून म्हणतो गण कसा गातोय का दुपारी एक वेगळा गेला आज वेगळा आता वेगळा घेतो शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या मगाशी म्हटलं तर मळाचा गणपती नाही बाई मळाचा गणपती पार्वतीनेच केला यार आणि ह्याचा साकार ज्याचं मानस पूजा ज्याची केला गणपतीची त्या ओंकाराला माझी वंदना आहे हे तुम्हाला अजून लक्षात येत नाही तुम्ही लय अजून बचकंडे आहेत असं मला वाटतं हे तुम्हाला कधी पण काल सकाळपासून तुम्हाला हेच सांगतोय शिव त्यांच्या लग्नात सुद्धा शिव पार्वतीचा मुलगा म्हणतात आपण त्याची पूजा करतो 5 दिवस आणून पण तो गण नाही ना गात मी शिव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये पण ज्या गणाला पूजलं त्या गणाला वंदना करतोय हे तुमच्या लक्षात नाही हे म्हणतोय म्हणून म्हणतो शब्द लक्ष असू द्या शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा त्या पुजावे गणा पुजावे गणा पुजावे गणा त्या पुजावे गणा
तुझा वेगणा तुझा वेगणा तुझा वेगणा तुझा वेगणा तुझा वेगणा तुझा वेगणा शंकराचे उमा शंकराचे झाले जेव्हा लग्न उमा शंकराचे झाले जेव्हा लग्न त्याच वेळी या गणाने दूर केलं विघ्न या गणाने दूर केलं विघ्न. त्याच वेळी या गणाने दूर केलं विघ्न. उमा शंकराचे झाले जेव्हा लग्न त्याच वेळी या गणाने दूर केलं विघ्न त्याच वेळी या गणाने दूर केलं विघ्न. त्याच वेळी या गणाने दूर केलं विघ्न. साऱ्या विश्वाला दिली याच्याने नवी चेतना साऱ्या विश्वाला दिली याच्याने नवी चेतना तुझा वेगणा 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 तेहतीस कोटी ऐका मारी 33 कोटी तुला देव भजती शुभ कार्याला तुला आधी पूजती शुभ कार्याला तुला आधी पूजते. शुभ कार्याला तुला आधी पूजते. पिंडी ब्रह्मांडीचा निर्माता तू श्री गजानना पिंडी ब्रह्मांडीचा निर्माता तू श्री दयाघना तुझा वेगणा 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 शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विणा तुझा वेगणा 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 हा विषय त्यांना दुपारी दिला म्हणजे आशय हाच होता विषय हाच दिला फक्त थोडासा वेगळ्या चालीमध्ये वेगळ्या शब्दांमध्ये माझ्यावर रुसलं बुवा. आहे ना काय काय बोल मी म्हटलं जाऊ ते काय भांडणं मिंडणं करतात का काय मारामाऱ्या बोल पण नाही थांबलं आरतीला बोलावलेली माझं लेट का होईना पण थेट गेलो तसं मग बरोबर झालं म्हणजे आलं ह्याच्यात आलं मीटर मध्ये आले बरं संजय दगडू बावदारे
स्वर्गीय दगडू भावदाने कामगार संघ मुंबई ठाणे दादांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. ऐका बक्षीस भरपूर आहे. बक्षीसाठी नाही कार्यक्रम करत, एक गोष्ट बोलायची मी बोलतोय गवळण व्हायच्या अगोदर. असा ॲडव्होकेट किरणजी मुंबईकर दादांच्या माध्यमातून 1111 मी मागाशी बोटले. संदेश तटकरे दादांच्या माध्यमातून 500 आलेत. दादा कार्यक्रमाला उपस्थित आहे. अनिल सकपाळ रसाळगड. दर मित्रांनो ही व्यक्ती अशी आहे ना मित्रांनो, शाहीर सचिन कदम बुवांचे चाहते हा जो ग्रुप आहे ना, ह्या माणसानं जेवण ते टाकलं. रोज जय शिवराय जय शिवराय जय शिवराय रोज टाकतो न चुकता. काय त्यांना आपलं आहे. आणि सगळी पोरं रिप्लाय पण देतात निश्चितपणे. अनिलजी सकपाळ दादांच्या माध्यमातून 500 आलेत. संदीप दादा शेडगे महाड दादांच्या माध्यमातून 500 आलेत. माझी परवाची गवळण आहे ती दादा फरमाईश आहे त्यांची. चल रे गोपाळा फरमाईश आहे देतोय. आणि अगोदर आपली पण गवळण घेऊया आहे का ना. दादांना फक्त फरमाईश देऊया ती, कारण मला पण येत असत. बुवानाच तेवढं पैसे येत नाही. 9,500 घेतले बक्षीस सकाळी. 9,500 एका गाण्यावर एका माणसानं 5,500 रुपये टाकलाय सकाळची गोष्ट आहे. 5,500 रुपये येणं झाला आहे तो. गॅस वाढलाय, डिझेल वाढलाय, पेट्रोल वाढलाय, मिळत नाही पंपावर. 5,500 रुपये टाकला नाही का. काय रे पोरानं, खरी गोष्ट आहे का खोटे काय रे पोरानं. बुवा नाही विचारा बुवाना. 5,500 एक गाण्यासाठी एका शब्दासाठी. त्या सांगतो मी तुम्हाला काय टाकले. म्हणजे 9,500 बक्षीस घेतले. लांबे भाऊ पण खुश आहेत तरी. 90% हॉल फुल होता. 1,050चा हॉल आहे. प्रबोधकार ठाकरे जाऊन बघा विचारा. 1,050 सीटा आहेत. 90% 900 जवळजवळ. बुवा पण सांगतील ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. बुवा खुश, आयोजक खुश का नाही. 75-76,000 मिळालं. आयोजक खुश. मग आम्हाला पण त्यांनी खुश केलं नाही असं नाही. बुवाना पण केली नसेल. बुवा दिली ना का नाही. मग एवढं नाराज कशाला होता. ऐका शेवटची हो बाय शेवटची 6 मिनिटं असं नको. ऐका आलं तुम्ही थांबा. म्हणजे मला बरंच काय काय बोलायचं होतं म्हणून ते राहिलं विषय. मित्रांनो बघा, या समाजाशी माझी नाळ लहानपणापासून जोडलेली आहे. माझा विजय गोरे मी अनेक वेळा सांगतो मित्र आहे माझा. उमेश जानकर माझा शिष्य आहे. अशी बरीच मंडळी मित्रांनो आहेत. ही नाळ मी समाजाच्या विरोधात नाही. हा पण तुम्ही जर असं म्हणाल बघा 2 वर्ष आपली मी झालं होतं सगळ्या गोष्टी झाल्या. त्या माफी नामे झाले. आपलं सगळं 2 मंडळ जमल्याच्या नंतर तुम्ही शपथ घेतली मी बोलणार नाही. आणि त्यानंतर मग मला परवाच्या मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात हे म्हणतात तुझी निस्ते आईचं धनगराच्या पलंगावर. मग मी बोलू नको का विषय सांगा. त्याची माफी मागायला सांगितली दुपारी नाही मागितली. मग त्यांना दिला ठोकला विषय तर चिडलं. असं होतं. मला बघा मी समाजापेक्षा मी मोठा नाही. अजून सांगतो 10 वेळा एकदा नाही 10 वेळा माफी मागेन. पण मग तुमच्या शायराला समजावून ठेव तुम्ही हे विषय नाही घ्या तर मी नाही घालणार. टीट फॉर टॅट. जसं पेराल भात पेरला तो भातच उगल का नाचणी उगलो. मग तुम्ही कसं म्हणता मी शक्तीवाल्याच्या मागणं येईल आणि तुम्ही मागची बारी जी काय करू जाता ती कधी द्यायची आम्ही मग पुढच्या वर्षी. त्याच्यात जे काय दिवं लावता तुम्ही मागच्या बारीमध्ये शेवट. कारण यांच्यानंतर दुसऱ्या तुरेवाल्यांच्या नंतर आम्हाला दुसरी बारी नाही. नंतर काही बोलतात मग नित्य आईस नित्य बहीण आणि मग काय असं काय बोलून चालतं का. मग त्याचं उत्तर मी त्याला दिलं. मित्रांनो मी समाजाच्या विरोधात नाही. मला तुम्ही वाईट म्हणा चांगलं म्हणा. मी समाजापेक्षा मी मोठाही नाही. समाज मला पण बुवांची ठेवणार मी नाही. तो समाजाचा असो बुवाचा आणि माझा विषय आहे. समाजाकडे विषय आहे ना. म्हणून मी तो आणला विषय. ऐका देतो 6 मिनिटच राहिले म्हणतात. अरे बापरा ओ बाय काय रे काय करू 6 मिनिटं. सचिन बुवा यांस 200 रुपये. 6 मिनिटात भेटू. ऐका म्हणून मी गातो पण त्याला आधार आहे. वायफळ फटकळ नाही गात. 20 वर्षाचा माझा तप आहे. मी आज काय नवीन बुवा नाही झालो. नवीन बुवा नाही मी पण मानवाची पाळी देऊनच झाले नाही. असाच नाही वर माझी तुम्हाला सगळ्यांनी माझी काय परिस्थिती होती. भाकरी खायला होती का आपली चटणी तरी नाही. आता विचार तुम्ही माझी पोरं आहे तूप लावून आज चटणी खाली आपली इथून मोठी झालेली पोरं आज मुंबईला येतात. शेतात पगार गडगंज आहे मोठी झाली तो सोडा. पण ती भाकरी किंवा ते आपण विसरलो नाही ना मित्रांनो. नाही. आणि समाजाच्या विरोधात जाण्याचा माझा विषयच नाही. तुम्ही कितीही काय म्हणा विषय नाही. पण मी बुवा जर बोलले मग तिथं मी प्रत्युत्तर निश्चितपणे करतोय. मी बाणूबाई गायलेली आहे. तिची अनेक गाणी आहेत. मी तोच विषय गातो. मी पुराण जे शक्तिधरा ज्याच्यावर चाललाय पुराणावर चाललाय तेच मी गातोय. काय वेगळं बोलतोय. पण तुम्हाला राग काय येतोय. हा माझा मनाचा मुद्दा आहे. आणि म्हणून गळा ऐका जास्त वेळ नाही घेत. ऐका काय म्हणतो ऐका बघा थोडक्यात मग
मगाशी सकाळी त्यांना चांगली झोंबवली हा गोला लय चिडलं बुवा काय जो बोलायचं काम नाही आज काय करतात ते बघू ऐका ऐका ते तो असं मध्ये मध्ये येत जा आता ऐका बघा त्यांना पैसा आले की म्हणतात हे का पैसा आलं आणि मग मी त्यांना बोललो डायलॉग दिला मग हे काय चिचोक आहे तुम्हालाच पैसे येतात तो म्हणतात तुमचं तुम्हाला अरे हो मग माझं मलाच आहे तुला तुम्हाला कोण देणार आहे तुमचं तुम्हाला पैसा आलं माझं चिचोक आलंय ते आपलं माझं मला किरण रणजित मनोहर सत्यवान संकेत अंकुश अजित अनेक के प्रथमेश मित्र ग्रुप घाटकोपर यांच्याकडून 500 रुपये पाजा या दुधाचा सडा हिरकणी जणी उतरली काढा मित्रांनो किती गाणी दिले तो आज हिरकणी नाही आज तुम्हाला दुसऱ्या बारीत देतो पद्मिनी देतो कशी आहे ते ऐका फक्त पहिली गवळण ऐका काय म्हणतो ऐका हो अरे धक धक होत या काळीज हे वा दॅट इज कॉल्ड कालीवन दॅट इज कॉल्ड कालीवन हा तुमचा तो घास नाही अजून आहे ना कालीवन सांगा वा वा म्हण बघू तो म्हण वा हा गाल हा गाल काय तुम्ही हा स्वर तुम्ही कालीवन हा गाल वा हा गाल अहो हा गाल काय म्हणतोय आला असतील सकाळी ऐका मग गवळ्याच्या पोरा अरे दही दूध चोरा कर हातात घेतली सपरात होऊन गेला बाबा खरात आता दुसऱ्या शक्ती तुऱ्यात हाय जोरात ऐका ते नाही समोर द्या आजच गावल्या खरात बाबा गवळ्याच्या पोरा दही दूध चोरा कर हातात घेतली सपरात मग असून गोधन घरात आहे ना राग येतो मग असं बोलल्या असून गोधन कृष्णाच्या 9 लाख गायी होते अमाप गोधन होतं कृष्णाकडे तरी सुद्धा चोरी करायला जायचं ना असं विषय बोलला ना राग येतो म्हणतात तुम्ही आम्हाला असं वादेच गावलं बुवा अरे एवढा नाही पचत तुम्हाला असून गोधन घरात असून गोधन घरात भीक मागतो का आमच्या दारात अरे असून गोधन घरात भीक मागतो का आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो का आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो का आमच्या दारात गवळ्याच्या पोरा दही दूध चोरा कर हातात घेतलीस परात असून गोधन घरात भीक मागतो का आमच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो का आमच्या दारात असून गोधन ऐका विषय कसा पाठवत होता ऐका मग ही टेक्निक आहे ना पाठवायची राग येण्याचं काय कारण आहे तुझ्या बापाच्या 9 लाख गाई सांगते तुझी आई सांगते साठी राधेच्या माठाची साई कार्य मिळत नाही भुलवतो बाई हा गुर गाई भुलवतो बाई हा गुर गाई वाजवून मुरली सुरात असून गोधन घरात भीक मागतो दुसऱ्याच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो दुसऱ्याच्या दारात असून गोधन घरात भीक मागतो असून गोधन घरात भीक मागतो आणि म्हणून शेवटचा अंदाज घेतोय म्हणून वेळ कमी आहे जाता बाजारी म्हणतात पोरी आमची करतो चोरी लय केली सजर शिर चोरी ठेवतील बांधून दोरी अडवीत वाट धरितो पाठ अडवीत वाट धरतो का पाठ सौंगाड्याची
वरात असून गोधन घरात असून गोधन घरात पीक मागतोय आमचे दारात असून गोधन घरात पीक मागतोय आमच्या दारात हे गवळ्याच्या मोरात ही दूध चोरा कर हातात घेतली परात असून गोधन पीक मागतो असून गोधन पीक मागतो असून गोधन घरात ऐका माली अशोक दादा महादेव माझे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा किती मिनिटं दिली आम्हाला? किती मिनिटं खरं सांगा? 50? नाही ती आता लोक बसवती त्यामुळे आमची 10 मिनिटं आहेत मध्ये गेलेली आहेत. हो, ऐका तुम्हाला माझं. 1 तास 10 मिनिटं हा झालेली बरोबर आहेत. असू द्या जेवढा वेळ मला तेवढाच बोन 1 मिनिटं पण नाही देणार. पहिलाच सांगतो आपला तो बाब्या नाही लोकांचा तो कार्टा म्हणून पहिलाच सांगतोय क्लिअर कट करून सांगतोय. घेतो रामचंद्र बाबू आखाडे गौरसाळकर दादांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. वेळ संपली मला माहिती आहे. ठीक आहे घेतो. मला बोलायचं होतं थोडंसं काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर कारण का माझं नाव बदनाम केलेलं आहे काही लोकांनी. मी तुमच्या समाजाचा विलन आहे मला माहिती आहे याची गोष्ट आहे. तुम्हाला हिरो बनायचा चान्स होता आज वेळ संपलेली असू द्या म्हणून शाहिरांना मी विचारलेलं आहे दादा काय सोलकर कुठे गेले काय कोणी दिले 500 रुपये? सुशांत दादा शिंदे हां 18 तारखेची बारी आहे त्यांची बुवांची आणि माझी. आमचे 20 कार्यक्रम आहेत काय काळजी करू नका. हा मोठा सगळा चालणार आहे 20 अजून 18 कार्यक्रम आहे काही काळजी करू नका. ते देतो मी त्यांना. आणि शायरांना मी विचारलंय बघा दोन्ही तो व्हायला पाहिजे 5 मिनिटं माझी दुसऱ्या बारीतली काप अशी कमी करा चालेल फक्त 2च मिनिटं घेतोय. शायरांना मी विचारलेलं आहे त्यांनाच नव्हे कोकणातल्या अनेक कलाकारांकडे माझा विषय आहे. मी बुवांना विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्गाचा नियम आहे स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो तेव्हाच एखादं मूल बाळ जन्माला येतं. मुलगा असो नाही तर मुलगी असो. मी बुवांना जरा निसर्ग नियम बदलायला लावणारा माझा विषय आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. सकाळी प्रयत्न केला त्यांनी परवाही केलेला आहे. एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय 2 स्त्रियांच्या संयोगातून असा माझा विषय आहे. ते प्रयत्न करतायत सारखं खडं मारून बघतात हा बघा ता बघा ता बघा. मी त्यांना सांगितलंय ग्रंथाचं फक्त नाव सांगा एवढं पण पडतो आज ऐका साहेब 6 अक्षरी माझ्या ग्रंथाचं नाव आहे 6 अक्षर. ते आता तुम्ही समजा काय असते. मी पडला नव्हता अजूनपर्यंत दिवशी कधी बोललो होतो 6 अक्षरी माझ्या ग्रंथाचं नाव आहे. फक्त तेवढं सांगितलं ना तरी शब्बास म्हणेन तुम्हाला. पण हे नको ते कामं करायची नाहीत म्हणून शेवटचं गाणं माझं हो 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेडे. आणि म्हणून शायद तुम्हाला सांगतो जे बोलायचं आहे ना जे बोला तुम्ही फार मोठे कवी आहेत गाण्यातून बोला. मला लेक्चरबाजी नाही करायची. लेक्चरबाजी कराल तर मी दुसऱ्या बारीत मग तुम्हाला वेळ देणार नाही आज सांगतोय. लय लेक्चर करता तो गाण्यातून बोला ना काय बोलायचं. किती मोठे कवी आहेत. मी कसं दिलंय मी पण परवाचं तुम्ही चुलत भाव म्हटलं ना ते बहीण कशी आणली ती बघा चुलत सकाळीच सांगितलं गाण्यातून बोला तुम्ही. मला वैयक्तिक जर टीका कराल बोल बच्चन कराल फक्त आपला इथं आपली लोक आहेत म्हणून जमणार नाही. मी पाहिजे माझी सुपारी घेऊन जाणार आहे. ऐका हा मला बक्षीसाची आवश्यकता नाही म्हणून म्हणतोय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले वेडे. त्या बाळाचे नाव सांगुनी आज हे तुम्ही सोडवा कोडे. हा सवाल घ्या शाहिरा जवाब द्या. अहो हा सवाल घ्या आणि मजला जवाब द्या. संयोगातून एक बाळ जन्मले वेडे. 2 स्त्रियांच्या
अथवा कोडे हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या हा सवाल घ्या शाहिरा जबाब द्या हा सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या हे मजला जबाब द्या हा सवाल घ्या मजला हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या बरीचशी लोक आहेत अक्षरदा निकम आहेत शिरोदा महादेव बरीचशी लोक आलेत 5 मिनिटं घेतोय टाइम बघा किती झालाय पोरांनो पण ड्रॉप झाले गोवा टायमाचं जरा वेळबंधन आपण झालं पाहावं. संपवली. 1 तास 20 मिनिटं झालेले आहेत. नक्की 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 कृपया फक्त आपल्याला- बुवांना पण टायमिंग लावा बघा पहिली बारी असते माझी बारी असते, थोडंसं आपल्याला full लोकांनी वेळ सुद्धा दिला थोडंसं असता. माझी 10 मिनिटं ती खाल्लेली परंतु आहे आपल्याला आयोजकांनी पहिली बारी सहकार्य केलं. संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ये तो सिर्फ टेलर है टेलर टेलर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों बघा पिक्चर दाखवतो दुसऱ्या बारीत धन्यवाद धन्यवाद. आताच